मैडम राजेश जनरल स्टोर से आया हूँ। आपका 2 महीने का बिल बाकी है। मी जरा इथे खाली जाऊन येतो। हे कोण? ते खालच्या जनरल स्टोर्स मधून आले। किराणा भरायचा ना, त्याची यादी घ्यायला। बर, येतो जाऊन। अगं ते बिल घ्यायला आले जनरल स्टोर्स मधून। 2 महिने झाले किराणाचं बिल भरलेलं नाहीये आपण। मी आलेच। दादा, आता मी तुम्हाला 3000 देते, बाकीचे 15 दिवसांनंतर भरते, चालेल? नहीं नहीं, सेठ ने मना किया है। बिल का पूरा पैसा लेके आने को बोला है। ठीक है, 7800। आगे से उधारी नहीं मिलेगा, सेठ ने कहा है। होते नव्हते ते सगळे पैसे दिलेस ना? आता महिना कसा काढणार आहेस? अगं ठीक आहे, आपल्या घरच्यासाठीच वापरलेत ना। किती करतेस ग सगळ्यांसाठी दीपू? आता असं बोलून तुम्हाला परक करणार आहेस का? मला असं वाटतं की ह्यातलं बाबांना काही कळायला नको। म्हणजे घर खर्च असो किंवा काही असो, त्यांना कुठलंच टेन्शन नको। बाई 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 ग बाई, काय हा कचरा आणि काय हा भांड्याचा ढीग। ही शलाका ना नेमकी याच वेळेला माहेरी जाऊन बसली। तो भांड्याचा ढीग बघून एक बाई कामावरती यायला तयार नाही। नाही आत? ए शलाका, गपचूप इकडे निघून ये, खूप झाला तुझं। अगं हो, पण कधी? हा, बाप बरा आहे ना तुझा आता? हा, मग ये इकडे आता। मी तुला घ्यायला आलो नाही म्हणून येत नाहीस की काय? हे बघ, जेवढं सांगतोय तेवढं कर। गपचूप बॅग भर आणि इकडे ये, नाही तर परिणाम वाईट होतील ना शलाका, लक्षात ठेव। ए नयन, काय आहे? अरे पायाला किती कचरा लागतोय बघतोयस का? आणि तो सिंक मध्ये भांड्याचा ढीग बघ बाबा। अगं मग मी काय करू? कामवालीला सांग ना मम्मा। आज ना चौथी कामवाली तो भांड्याचा ढीग बघून सोडून गेली काम। थांब, ही शलाका येऊ दे, नाही तिला राब राब राबवलं ना मम्मा तर नावाचा नयन नाही मी। ती कसली डोंबराची येते आता? ती मस्त माहेरी जाऊन मजा मारत बसलीये। तिला यायचं असेल ना तर केव्हा चली असती। काही नाही रे, तू डोक्यावरती चढवून ठेवलंयस ना, बाकी काही नाही। मी मग म्हणजे? तुझी पहिली बायको जरा तरी बरी होती, पण मेली ना पटकन। मेली कुठली म्हणा, आपणच तिला वर घालवली। जाऊ दे ना तो विषय आता। पण ही तुझी दुसरी बायको महा चाप्टर। पहिल्यांदा वाटली गरीब गाय, पण कुठलं काय, ही निघाली खाली मुंडी आणि पाताळ धुंडी। आपल्याला किती त्रास देते कळतंय ना तुला? हे बघ, हे बघ माझे हात, हे बघ
माझे हात फुलासारखे कसले काळे कुट्टनी करपल्यासारखे दिसतायत रे. दाखव कुठे चांगले तर आहेत हात. एका चांगली नेल पेंट लावली आहेस उगाच. पण ना मम्मा तू पण ना. बघतोय बघ आता तरी किती मळलेले दिसतायत तुला. मम्मा तुझे तर फक्त हात घाण झाले तिकडे. ऐक इकडे बॉडीचा पूर्ण खुळखुळा झालाय माझ्या. आई, हे बघ हे बघ डोळ्याखाली बघ काय केलंय त्यांनी. हो रे किती झोडपलाय त्यांनी तुला. पर काळा निळा करून टाकलाय. मम्मा एक काम करू आता जाऊ आणि शलाकाला घेऊनच येऊ. म्हणजे तुला कामवाली पण मिळेल आणि मला माझ्या वळांचा बदला पण घेता येईल. चालेल. नाही चालेल. आपण असं करूयात तिच्या माहेरी जाऊयात. तिला माहेरच सोडायला लावूयात आपण. फक्त सोडायला नाही कायमचं सोडायला लावू म्हण. अगदी बरोबर बोललास. कायमच सोडायला लावूयात. आई ए आई आई. अगं हो. ए आई काय काय झालं कशाला. देवा अगं सानू काय किती पसारा करून ठेवलायस गा. मी कालच कपाट आवरलं होतं ना. आई मला उद्या सासरी जायचंय ना, मग तयारी करायला नको का? अगं मग आम्हाला बोलवायचं ना, मदतीला आलो असतो. दीदी प्लीज ना, तू नको ना मध्ये पडूस. काही अगं चिडचिड नको ना करूस. तू सांग आम्ही काढून देतो. काय हवंय तुला? तरीच म्हंटल अजून ही कशी काय नाही बोलली. ए सानू शब्दाला शब्द नको वाढूस. तुला काय हवंय सांग. बरं नाही वाढवत. स्पष्टपणे सांगते ऐका. उद्या मला सासरी जायचंय ना, माझी पाठवणी आहे ना, मग मला सासरी नेसून जायला एक धड साडी मिळत नाहीये. एवढंच आहे ना. चल मी देते तुला. हे बघ ही छान ही नेस. ही ही असली घणेरडी साडी आहे. ही साडी नेसून मी सासरी जाणार आहे का? ती किती चीप आणि स्वस्त दिसतेय साडी. मला कमीत कमी 15-20 हजाराची साडी हवी आहे. काय? एक काम करायचं, मला तू पैसे दे 15-20 हजार. मी जाते आणि एक नवीन साडीच विकत घेते. सानू तू काय बोलतेस. तुला कळतंय का? अगं सगळा घरात खडखडाट झालाय. कुठून आणणार आहे मी पैसे? माझ्याच वेळेला हे सगळं कसं काय होतं ग? हे म्हणजे मुलगी सासरी चालली आहे, पण त्याचं तुम्हाला काहीच नाहीये ना. नाही बरोबर आहे. ते काय ना, मी तुमची लाडकी मुलगी नाहीये ना, म्हणून कुणालाच माझी चिंता नाहीये. कुणाला काहीच पडलेलं नाहीये त्या बाबतीत. दीदीचं जेव्हा लग्न होतं त्यावेळेला तुम्ही केलात ना खूप खर्च. 15 लाख जमा केले. 15 लाख रुपये. त्या गुंडाकडून कर्ज घेतलं, तिच्यासाठी हार बनवला. आणि आई तू विसरलीस का ग? तू घरामध्ये चोरी सुद्धा केली होतीस, आठवतंय ना? मग जेव्हा मी माझ्यासाठी थोडंफार काहीतरी करा असं म्हणते, त्यावेळेला का हात आवरता घेताय तुम्ही? ताई ह्या घास वागू नकोस ना. अगं दीदीच्या लग्नाच्या वेळी परिस्थिती वेगळी होती आणि हे तुलाही चांगलं माहितीये. मी वेगळं सांगायलाच हवंय का? पण आत्ताची परिस्थिती तू थोडी समजून घे ना. हे बघ आमच्याकडनं ना तुझ्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही केलेलं आहे आणि इथून पुढे करतच राहणार आहोत. पण आता खरंच खूप अवघड झालंय सानू. अगं माझ्यासाठी आणि बाबांसाठी तुम्ही तिघी अगदी सारख्या आहात. आम्ही कसा भेद करू तुमच्यामध्ये सानू? पण आता ना बाबांच्या आजारपणात खरंच खूप खर्च झालाय. त्यात बाबांचा शाळेचा 2 महिन्याचा पगारही आलेला नाहीये. मी कसं घर चालवतेय ना मला माहिती आहे सानू.
हे बघ, मी ना तुला शब्द देते हा. घरातली परिस्थिती थोडी जरी बरी झाली ना तर मी तुझ्यासाठी काहीतरी करेन, नक्की करेन. आई, माणूस मेल्यानंतर ना त्याला पाणी पाजण्यात काहीच अर्थ नसतो. तो जिवंत असतानाच त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं. तसंच तुम्हाला जर माझ्यासाठी काहीतरी करायचं असेल ना तर मी सासरी जायच्या आधी करा. ताई, तुला माहितीये तू किती नशीबवान आहेस. तुला तू निवडलेल्या मुलाशी लग्न करता येतंय. तू ह्यात सुख मान की एवढं सगळं होऊन सुद्धा तुझा भविष्याचा विचार करून आई बाबा रेडी झालेत पाठवणे करायला. हे सगळं काय धरून बसलीस तू? काही उपकार नाही केलेत माझ्यावर. आणि आई बाबांनी जर मला पाठवलं नसतं ना तरीही मी गेलेच असते ग. सानू, सानू तू अशी का वागतीयस? तुला कळतंय का तुझ्या अशा वागण्यामुळे लोक दुरावतायत तुझ्यापासून. आणि प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी मिळत नसते. आणि ती मिळवायचा प्रयत्न केला ना आपल्या मनासारखी तर त्यातनं गोष्टी अजून लांब जात असतात. असं हट्ट करून, मागे लागून, ओरबडून जी गोष्ट आपण मिळवतो ना ती गोष्ट जास्त काळ टिकत सुद्धा नाही. का समजून नाही घेत तू ही गोष्ट? बस, तुमची लेक्चरबाजी आता बंद करा आणि मला नवीन साडी घेऊन द्या. एक काम करते, तुला नवीन साडी हवी आहे ना? ठीक आहे. तुला आठवते ह्या दिवाळीत बाबांनी आपल्या तिघींसाठी साड्या आणल्या होत्या. माझी साडी तुला खूप आवडली होती. तू ती घे ना, ती नेस. हा, ती नेस ना, छान दिसेल. शी, सासरी जाताना सेकंड हँड साडी मी नाही वापरणार. अगं ताई, मी घडी सुद्धा मोडली नाहीये त्या साडीची. असू दे, मला जुनं काहीही नकोय. सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी नेहमी तुम्ही दोघी जणींनीच का वापरायच्या आणि मी नेहमीच का जुनं वापरायचं? अजिबात नाही. अगं सानू, पण ती म्हणते ना की त्याची घडी सुद्धा मोडलेली नाही. दीपूला जर ती साडी नेसायची नसेल ना तर ती कचऱ्यात फेका, पण ती माझ्या गळ्यात बांधू नका. समजलं ना? आणि हे बघ आई, मला आता ते काही माहित नाही. मला एक नवीन साडी पाहिजे, कमीत कमी 20 ते 25 हजाराची. इंद्रा, ही साडी घे. मी जेव्हा या घरात लग्न करून आले ना तेव्हा माझ्या सासूबाईंनी तुझ्या बाबांच्या हातून मला ही साडी दिली होती. तुझं आणि दीपिकाचं लग्न होईल तेव्हा मी स्वतः ही साडी तिला देणार होते, पण आता पुढे काय लिहून ठेवलंय तेच काही कळत नाहीये मला. पण ही साडी दीपिकाने नेसावी अशी खूप मनापासून इच्छा आहे माझी. म्हणजे सानिका जेव्हा गृहप्रवेश करेल ना तेव्हा दीपिकाने ही साडी नेसायला हवी असं वाटतंय मला. आई, मागच्या वेळी तू बांगड्या दिल्या होत्यास त्या मॅडमने परत केल्या. आता ही साडी त्या घेतील? हे बघ इंद्रा, तू कालच जबाबदारी घेतलीस. मग आता ही साडी दीपिका कशी नेसेल ही जबाबदारी सुद्धा तुझी. ही साडी तिने नेसायलाच हवी. पण काही नाही, मला काही ऐकायचंच नाहीये. ही साडी दीपिकाने नेसायला हवी आहे, बास. तू एवढंही करू शकत नाहीयेस का माझ्यासाठी? ठीक आहे. बरं ऐक, देशपांडे सरांकडे रिकाम्या हाताने जाऊ नकोस. काहीतरी गोड घेऊन जा. आहेत का देशपांडे घरात? अगं बाई, स्नेहल तर ताई, नयनराव, बरं या 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 ना. दीदी, पाणी आण गं आणि चहा टाक.
नयनराव, गॉगल का घातलाय? आई ते डोळे आलेत ना म्हणून. मालती ताई नाही, देशपांडे सर दिसत नाहीत कुठे? नाही, ते जरा बाहेर गेलेत. हो का? शाबाई, आमची यायचीच वेळ चुकली. का हो, काही काम होतं त्यांच्याकडे? हो ना, त्यांना ना हे गिफ्ट आणलं होतं ना, म्हणून म्हटलं. कसलं गिफ्ट? अहो, आम्हाला वाटलं सानिकाचं फक्त लग्नच झालंय, पण नंतर कळलं ही प्रेग्नेंट आहे ते. म्हणून बाई मालती ताई, मला इतका आनंद झाला ना, काय सांगू तुम्हाला. म्हणून मी ना, हे बघा, बाळासाठी ना काय काय घेऊन आले. झबलं, टोपडं, हे बेबी ऑइल, हे हा बाळासाठी साबण पण आणलाय बर का. अगं मम्मा, तू सगळं दिलंस पण तिला कॉंग्रॅच्युलेटच नाही केलंयस अजून. अगं बाई, हो की. कर कर, तिला कॉंग्रॅच्युलेशन कर. कॉंग्रॅच्युलेशन सानिका. अभिनंदन ना बाई. खरं तर ना मालती ताई, आधी शलाकाचा नंबर लागायला पाहिजे होता बरं का. पण हल्ली ना आमच्या शलाकाला सासरी यायला वेळ कुठे आहे. ताई, अहो तसं नाहीये. म्हणजे काय ना की उद्या आमच्या सानूची पाठवणी होणार आहे ना, ती झाली की मी पाठवते ना शलाकाला. हो का? पण मालती ताई, अहो मी एवढं बाळासाठी आणलंय ते बघा ना तुम्ही. काय बाई, आजकाल ना कोणाला आपली किंमतच राहिली नाही. अहो, तुमच्या बाळासाठी, तुमच्या नातवासाठी एवढ्या सगळ्या महागड्या वस्तू आणल्या मी, आणि तुम्ही काय नुसते बघत बसलात. काकू, बाबा केव्हाही येतील, त्यामुळे प्लीज तुम्ही हे सगळं आत ठेवता का? उगाच हे सगळं बघून त्यांना त्रास होईल. बाई 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 बाई, पोरीनी पळून जाऊन लग्न केलं ते तुम्हाला चाललं, आणि पोरीने प्रेग्नेंट राहून सगळ्यांची तोंड काळी केली तेही तुम्हाला चाललं. आणि मी मात्र या एवढ्या सगळ्या महागाच्या गोष्टी आणल्या ते नाही चालणार का? हे बरं आहे बाई तुमचं. कार्तिक, अरे कार्तिक, तू आज आलास? मी उद्या येणारच होते तुझ्या घरी. राहुलं नाही, न्यायला आलास? न्यायला वगैरे नाही आलोय, दुसरं काम आहे माझं काहीतरी. या ना. अरे वा नयन, गॉगल छान आहे. जरा मला दे, मी घालून बघतो. दे. नको, मला डोळे आलेत ना म्हणून घातलाय. नशीब आले एकदाच. काकू, आईने पेढे पाठवलेत. ऍक्च्युली तुम्ही सगळे आता घरी येत आहेत, तर शॉपिंगला जाण्यासाठी म्हणून सानिका आणि दीपिका मॅडमना सोबत घेऊन जायला आलोय.